नमस्कार फ्रेंड्स, मी एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि माझ्या पद्धतीने बनवलेली ही रेसिपी आहे. आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळ न घालवता आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. कोथिंबीर मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर यानंतर आपण पेस्ट तयार करणार आहोत. ती पेस्ट म्हणजे लसूण घ्यायचा आहे. लसूण, मिरची आणि एक छोटासा आल्याचा तुकडा, हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला जितकं तिखट हवे त्याप्रमाणे आपण मिरची ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे. नंतर आपण कोथिंबीर अगदी चांगल्या प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे. त्या कोथिंबीरमध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत. बेसन देखील आपण 1 वाटीच ॲड करायचं आहे. ज्याप्रमाणे बेसन त्या कोथिंबीरीमध्ये मुरेल त्याप्रमाणे आपण बेसन आणखीन घेऊ शकता. तर नंतर आपण त्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. ओवा आपण स्मॅश करून त्यामध्ये ॲड करायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण पांढरे तीळ ॲड करायचे आहे. हे सर्व आपण ॲड केल्यानंतर आपण बारीक केलेली पेस्ट, मिरची, आलं आणि लसूण, ही पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडेसे तिखट ॲड करणार आहोत. चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. नंतर हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड केलं नाही तरी देखील चालेल. तर आपण यामध्ये आता 1 वाटी बेसन अजून ॲड केलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ देखील ॲड करू शकता, जेणेकरून आपली वडी खुसखुशीत होईल. तर आपले पीठ तयार झालेले आहे. तर एका चाळणीला आपण तेल लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व बाजूने तेल लावून घेऊ, जेणेकरून आपली वडी तयार झाली की ते चिकटणार नाही. तर आपण तयार केलेलं बॅटर त्या चाळणीमध्ये ॲड करायचं आहे. अगदी घट्ट असं न मळता आपण पातळ आणि घट्ट पण नाही, अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं हवं आहे. आणि असं करून आपण त्या चाळणीमध्ये चांगलं पसरवून घेणार आहोत एकसारखे. आणि वडीचे पीठ खूप छान दिसत आहे. तर आपण अगदी चांगल्या प्रकारे पसरून घेतलेलं आहे. तर चाळणीला चांगल्या प्रकारे तेल लावल्याने काय होतं की ते वडी चिकटली जाणार नाही. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी मी ॲड केलेलं आहे आणि ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले होते. तर जे चाळणीत आपण बॅटर घातलं होतं, ती चाळण आपण पातेल्यावरती ठेवून त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आणि 10 ते 15 मिनिटात आपली अशी वडी तयार झालेली असेल. ते पाहण्यासाठी आपण चाकूचा वापर करू शकता. आणि चाकू त्यामध्ये ॲड करून आपण बघू शकता की वडी तयार झालेली आहे का नाही, चाकूला लागलेली आहे का नाही. जर चाकूला लागली असेल तर ती वडी शिजली गेली नसेल. तर अशा प्रकारे आपण त्याचे शेप्स बनवून घेऊ, कट करून घेऊ. तर खूप छान प्रकारे आपली कटिंग चालू आहे. आणि नंतर आपण शेप्स बघू शकतात की याचे कसे तयार झालेले आहे. तर खूपच छान प्रकारे आपला शेप तयार झालेला आहे वडीचा. तर एक एक करून आपण ही वडी आता तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली वडी दिसेल. ही आपण चपातीसोबत अशीच खाल्ली तरी खूप छान लागते, फ्राय न करता. पण मी आता फ्राय करून दाखवते तुम्हाला. एका पॅनमध्ये, तव्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे 2 ते 3 चमचे. त्यामध्ये आपण वडी कट केलेली आहे ती फ्राय करून घेणार आहोत.
डीप फ्राय करायची नसेल तर आपण अगदी थोड्या प्रकारे त्याला फ्राय करू शकता, जेणेकरून आपले तेल देखील वाचलं जाईल आणि हेल्दी सुद्धा वाटेल. जास्त तेलकट खाण्यापेक्षा हे असं फ्राय केलेलं खूप छान लागतं. नंतर आपण बघू शकता की आपण हे पलटून घेतलेले आहेत वडी. एका साईडहून चांगले भाजले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे आपली दोन्हीही साईडहून वडी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे. तर फ्रेंड्स, अगदी साधी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खूपच छान पद्धतीने आपली कोथिंबीर वडी झालेली आहे तयार. आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि फ्राय देखील खूप छान प्रकारे झालेले आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.